सो लेट्स स्टार्ट। आज दो मैच है भाई, दो वीडियो आज आज पता नहीं मुझे मैं कैसे वीडियो डालूंगा, कौन से हिसाब से कैसे डालूंगा। एक फाइनल मैच है वुमेंस टीम का, उनके लिए ऑल द बेस्ट। सच में मतलब दिल से दुआ करो यार, प्रार्थना करो कि आज वर्ल्ड कप हो जाए। अगर आज वर्ल्ड कप आ गया तो फिर इंडिया के क्रिकेट की हिस्ट्री बदल जाएंगी, मतलब फ्यूचर बदल जाएगा, हिस्ट्री बन जाएगी एक। फिर देखना तुम कितना मजा आएगा। मैं बोलूँगा उस बात पे पर मैच के बाद, अभी नहीं, मैच के बाद। पर एक बात बोल देता हूँ कि आज इंडियन क्रिकेट टीम, आज इंडियन क्रिकेट की मतलब वुमेंस की टीम आज खुद के लिए नहीं, आज देश के लिए लड़ेंगी। आज वुमेंस टीम हर वो लड़की के लिए लड़ेंगी जो क्रिकेट खेलना चाहती है पर उसको उतना स्कोप, उतना इंटरेस्ट नहीं लग रहा है। अगर ये वर्ल्ड कप आ गया, अगर ये वर्ल्ड कप आ गया तो फिर देखना तुम इंडियन वुमेंस टीम कितनी तगड़ी हो जाएगी। न्यू सितारे मिलेंगे, सारे लोग वाह वाही होगी। फिर मतलब इक्वली बैलेंस आ जाएगा मेंस टीम वुमेंस टीम का, एकदम इक्वली बैलेंस। सो हरमन दीदी इस बार आखिरी चांस, पूरी जान लगा दो। मतलब मुझे भी ऐसा लगता है, मैंने एक रील देखी, उसकी लाइन इतनी सुंदर आहे, मतलब इतकी चांगली लाईन आहे त्याची की तिची लिमिट नाही। या लाइन अशी सांगितली की एक सेकंड, मतलब मैंने वो डायलॉग सुना, वो डायलॉग वैसा है, मतलब वो लाइन इतनी सुंदर है कि इस बार मर के आ जाएंगे, हार के नहीं आएंगे। वो लाइन इतनी बढ़िया थी यार, मतलब उसमें था कि हम मर के आ जाएंगे, हार के नहीं आएंगे। पूरी जान लगा दो यार। साउथ अफ्रीका सामने है, वो भी कम टीम नहीं है उसकी। अभी अभी मतलब उसके हेड टू हेड देखे साउथ अफ्रीका और इंडिया का वुमेन्स का 5-5 है, मतलब दोनों एक में को पछाड़ सकते हैं। हाँ वो भी ठीक है, मतलब कि उनका भी वर्ल्ड कप है, मतलब वो भी कभी नहीं जीते। तो इस बार अपने को ऐसी टीम मिलेगी जी, हाँ मतलब जिसके पास कभी वर्ल्ड कप गए नहीं, ये अच्छी बात है। आज आज मज़ा आएगा। पूरा सपोर्ट करना भाई, दिल से दुआ करना। म्हणजे मी मराठी बोलतो जरासं बरं वाटते भाई, प्रार्थना करा सगळेजण। आज खूप दिवस, मोठा दिवस आहे आजचा, आजचा दिवस कमी नाही पडला पाहिजे। प्रार्थना करा सगळेजण। एक सेकंड, मजा येणार आज, पाहू काय होतं तो। आय होप सो। तयारी पूर्ण आहे आपल्या वुमेन्स टीमची, यावेळेस मी सोडलं नाही, यावेळेस सगळ्यांचं रक्त गरम आहे, पाहू काय होतं तो। ऑल द बेस्ट टीम इंडिया। एक दुसरी मॅचही आहे आपली T20ची, इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया, जिचा रिझल्ट एक मॅच ड्रॉ झाली, दुसरी मॅच ऑस्ट्रेलिया जिंकली। आजची मॅच जिंकणं गरजेचं आहे, अरे सिरीज मग लागून जाईल, टाय होऊन जाईल, अजून काहीच नाही होणार आहे सिरीज। समजा आजची लागली तर मॅच, टॉस झालेला आहे, एकदा प्लेइंग 11मध्ये पाहून घेऊ आपण। मला बोलायचं आहे भाई, मला मी एवढं जेवढं म्हणजे बोलायचं होतं तेवढं बोललो नाही मी, पण बोलायचं लय आहे मला। गिल, अभिषेक शर्मा ओपनिंग, सूर्यकुमार यादव 3 नंबर, 4 नंबर तिलक वर्मा, 5 नंबर अक्षर पटेल, 6 नंबर शिवम दुबे, 7 नंबर जितेश शर्मा, कोण 8 नंबर वॉशिंग्टन सुंदर, 9 नंबर वरुण चक्रवर्ती, 10 नंबर जसप्रीत बुमराह, 11वा नंबर अर्शदीप सिंग। हे जोडले हात आणि हे थँक्यू खरंच थँक्यू बाबा, उपकार केला तुम्ही ना अर्शदीप सिंगले आणून। एवढी थळक्लास गोष्ट आहे आपली, तर एवढी थळक्लास गोष्ट आहे की त्याची लिमिट नाही। एक कोच एका प्लेयरले बनवायसाठी पुऱ्या टीमची एक करून देऊ राहिला। तुला त्याला ग्रूम करायचा, तू स्क्वॉड मध्ये ठेव, प्लेइंग 11 मध्ये काय आणून राहिला। म्हणजे माणूस माणसाच्या हट्टासाठी काय काय करू शकते, कोणा किती खाली पडू शकते, पुऱ्या टीमची एक लावू शकते, पुऱ्या टीमची एक लावून टाकली। काय म्हणाव हर्षित राणा, आणि ते काय भाई, मी नाही ते पाहिलं, ते KKR टीमनं हे केलं, काय केलं एक सेकंड मी काढतो ते, थांब।
काय केलं के के आरनं ॲक्सवर काय टाकलं माहिती आहे का, अँड एक्सलेट नॉक अंडर प्रेशर टेक अ बो हर्षित. 33 35 केले ते ना. हे टेस्ट नाही आहे, T20 आहे. रना बॉल खेळून चालला गेला, रन बॉल टेक अ बो हर्षित. आता मला तुम्ही गोष्ट सांगा, तो बॉलर आहे, मी त्याच्या विकेटा पाहू की मी त्याचे रन पाहू. त्यानं 33 रन काढले, ठीक आहे. दिले किती रन ते कोण सांगा, ते बी सांगतो. 27 रन दिले त्यानं 2 ओव्हरीत. काय म्हणणं आहे याचं. आता कुठं गेले टेक अ बो. एवढे म्हणजे डोक्यानं पैदल लोक आहे या जगात की त्याची लिमिट नाही. मी असं नाही म्हणत मी हुशार आहो, माझ्यापेक्षा लय हुशार लोक आहे, तुम्हीच सगळेजण हुशार आहे. पण एवढं मला समजून राहिलं की तो रन बॉल खेळला, तो T20मध्ये रन बॉल गुन्हा आहे, तो गुन्हा पापनीय गुन्हा खतम. हे तारीफ करू राहिले टेक अ बो. याच्या 72 गोष्ट मग तर सोडूनच द्या बाबा. विकेटा ते का असते ते थोडी पाहायला मी ना, म्हणजे एकदम हर्षदीप सिंगले बसून हर्षित राणाला खेळू देऊ राहिले. हर्षदीप सिंग मी म्हटलं होतं, मला आठवते म्हणजे एवढं काही नाही, पण मी म्हटलं होतं की यावेळेस नाही सोडतील गौतम गंभीर. ती आठवते लास्ट काही व्हिडिओ तर आठे त्याच्यात म्हटलं होतं की यावेळेस एवढा शिवाय खाईन हा, एवढा बोलला, एवढा ट्रोल करून बाहेर लोकांना लय ट्रोल केलं, एवढं ट्रोल. अरे यार मी बोलू राहिलो मी किती किती बोललो. आपली कमेंट्री पॅनल त्यांच्या हिशोबानं तर हर्षित राणानं जो खेळला तो बरोबरच खेळला. आणि हर्षित राणाची नॉक एवढी इम्पॉर्टंट होती की त्याची लिमिट नाही. आणि शिवम दुबेला 8व्या नंबरवर पाठवणं, 8व्या 9व्या नंबरवर, ते बरोबरच झालं कमेंट्री पॅनलच्या हिशोबानं. आणि काय म्हणावं आता तुम्ही मला गोष्ट सांगायला, खरं बोललो 2 मिनिटासाठी तर मग असं होते ते की बा मग कमेंट्री पॅनलचेच कमेंट्री पॅनलचेच हे भाऊ आपले आकाश चोपडा त्यांना त्यांचा व्हिडिओ टाकला की 8व्या नंबरवर शिवम दुबे बरोबर होता काय, हर्षित राणाचं खेळणं ते चुकीचं होतं काय. कसं आहे माहिती आहे काय, कमेंट्री पॅनलनं न्यूट्रल राहावं ना, तर मग सगळ्यांसाठी न्यूट्रल राहावं. बॉर्डर गावस्करमध्ये यांना खायचून टाकले होते सगळ्यांनी. खायच्या ना, ठीक आहे, इट्स ओके. कोणी प्लेअर चुकीचं करून राहिलं त्याला बोलणं काम आहे, तुमचंही काम आहे, माझंही काम आहे, बोलणं कामच आहे. सगळेजण मजा केल्या, सगळेजण ट्रोल करतात. बॉर्डर गावस्करमध्ये काय झालं तर, बॉर्डर गावस्करमध्ये विराट कोहली रोहित शर्माचे रन नव्हते येऊ राहिले. ते एवढे बोलले की त्याची लिमिट नाही. कमी बोलले, तुम्ही ना ऐकलं, मी ऐकलं. आता काय झालं तर, आता का बरं ते हर्षित राणाले 5व्या 6व्या नंबरवर पाठवणं, 7व्या नंबरवर पाठवणं ते कितपत बरोबर होतं, त्याच्यावर कोणी बोलले मग हे तेव्हा कुठं होते. तेही गोष्ट आहे ना मग भाई, तेही पाहा लागते जरा. असं थोडी आहे की एकाना चालन. माणसांना न्यूट्रल राहावं तर सगळ्यांसाठी न्यूट्रल राहावं, माणसांना मग प्रॅक्टिकल राहायचं असेल सगळ्यांसाठी प्रॅक्टिकल राहावं. असं थोडी की मी दुसऱ्यासाठी प्रॅक्टिकल राहणार आणि स्वतःसाठी वेगळं राहणार, असं थोडी चालणार आहे. असं थोडी चालत असते. पण पाहू यावेळेस काय होते. यावेळेस 2 स्पिनर घेतले, 3 ऑलराऊंडर घेतले, ऑलराऊंडर 4 आहे, टोटल 5 आहे. काम किती आहे पाहू ना, डबल एकदा स्क्वॉड पाहू आपण. गेल अभिषेक शर्मा ओपनिंग, आणखीन सूर्यकुमार यादव 1 डाऊन, तिलक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, जितेश शर्मा पाहू भाई कसा आहे. पहिली मॅच आहे त्याची, लय वेळ नंतर खेळवला तो. तामिलीचे रन येणार नाही येणार, आय होप सो आले पाहिजे, पण अपेक्षा नाही करायला पाहिजे. सरळ प्रॅक्टिकली विचार केला तर पहिली मॅच आहे त्याची, खराबच जाणं आहे. एवढी अपेक्षा करून नाही आहे, आले तर चांगली गोष्ट आहे. जितेश शर्मा असा प्लेअर आहे, चले तो चांद वरना शांत, हे तुम्हाला माहीत आहे. वॉशिंग्टन सुंदर, वाशीवर भरोसा करू शकतो आपण या गोष्टीवर, त्याचा काही विषय नाही. वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, हर्षदीप सिंगला घेतलं स्क्वॉडमध्ये, हे तो उपकार केला तुम्हाला माझ्यावर म्हणा, इंडियावर म्हणा, सगळ्यांवर उपकार केला. म्हणजे किती दर्द झाला असेल कोणाले हर्षित राणाले स्क्वॉडवरून प्लेइंग 11 बाहेर काढताना, है ना. हेच गोष्ट आहे. आता एकाच्यासाठी सगळ्यांना बर्बाद करून टाका.
कुलदीप यादव जिथं खेळायला पाहिजे तिथे खेळून नाही राहिला, जिथे नाही खेळायला पाहिजे तिथं जिथे एक स्पिनरची गरज होती तिथे एक स्पिनर ठेव, जिथे एक स्पिनर पाहिजे तिथे एक स्पिनर नाही ठेवू राहिले. ODI मध्ये कुलदीप यादव फिक्स पाहिजे, टेस्ट मध्ये कुलदीप यादव फिक्स पाहिजे, तो तिथं नाही दिसू राहिला. किती बना आता माणसानं, म्हणजे तेवढं तरी बरं गेलं आज काढलं हर्षित राणाले बाहेर. नाही तर मी तर अपेक्षित होतो की आजही ठेवणार आहे हर्षित राणाले. आज जर हर्षित राणा असता आणि आज जर चुकून मॅच हारली असती, गलत काम झालं असतं. मग गलत म्हणजे विचार नाही करू शकत तुम्ही, तेवढं खराब काम झालं असतं आज. मी नसतं पाहिलं, मी एवढं बोललो असतो, एवढं की त्याची लिमिट नाही. पाहू आज का होते, आजची मॅच का होते. आजचा स्क्वॉड तगडा आहे भाई, काही गडबड नाही. आपली इथं फक्त बॅटिंग ऑर्डरमध्ये गडबड होती, इकडे तिकडे इकडे तिकडे काय करणं काय नाही, एका माणसाची बर्बादी. वेगळंच प्रेम आहे यांचं जर असं असं, म्हणजे असं खूपच गूढ आहे यांचं. एवढं कसं का गूढ आहे यांचं समजून नाही राहिलं मग. हां ठीक आहे, हर्षित राणाला ग्रूम करणं आहे, हेच गोष्ट मी स्वतःला 15 वेळा समजून राहिलो की हर्षित राणा ग्रूम करणं आहे, हर्षित राणा फ्युचरही आहे, हर्षित राणाला बनवा लागते. असं थोडी चाललं की बाई एवढेच बॉलर आहे, अजूनही बॉलर पाहिजे आपल्याला, चांगले बॉलर पाहिजे आपल्याला, जास्त बुमरासारखे बॉलर पाहिजे आपल्याला. तर मग एक्सपेरिमेंट करायला लागत ना दादा. कशा गोष्टी करता तुम्ही, पहिले प्लेयरले बनवा बराबर, ठेवा बराबर, मग डायरेक्ट स्क्वॉडमध्ये उतरा प्लेइंग 11मध्ये. यांचं तर वेगळंच आहे, यांचं काम येणार काय आहे तर यांचाही स्क्वॉड आला जाऊ दे, यांच्या स्क्वॉडले काय करणं आहे तर. आणि भाऊ टीम डेव्हिड हसूनच जाय तू, असं नको करतो. आज आज कुत्र्यासारखं नको मारतो. आता आता मजा घेतली तर जराशी, आज आज बोललो ना, आज कुत्र्यासारखंच मार ना, का मी पाहू का होते तो. आज 2 मॅच आहे एकदम भाई, कदा पाहायचे काय पाहायचे सगळे तरी ॲडजस्ट करजा, पण इंडियन वुमेन्स टीमची मॅच तर आज पाहिजाच. ती मॅच नाही सुटली पाहिजे आज. इंडियन वुमेन्स टीमची मॅच कोणत्या हालतीत नाही सुटली पाहिजे, समजलं. अन भाई यार कोणीतरी सांगा यार, मदत करा जराशी, की विषय असा आहे की आपल्याला करायचा लाईव्ह, आणि ते कसं करायचं नाही मला नाही माहीत इमानदारीनं. मी 2 लाईव्ह केले पण ते एवढे गडबड झाले, समोर मांगा आवाज वगैरे 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 वगैरे, काहीच माहीत नाही मला कसं झालं ते. व्हिडिओ किती वेळची टाकू राहिलो आणि किती वेळ अशी येऊ राहिली तेही समजून राहिलं काहून असं. सो पाहा लागेल आपल्याला, करावं लागेल तेवढा काही विषय त्याचा. आणखीन काही अपग्रेड करू आपण शाळापैकी मस्त. पाहू आज मजा काय होते तो. आज वाटते काही आज चान्सेस आहे काही इंडियाचे, चान्सेस आहे तर एवढ्या खराब आहे ना म्हणून राहिलो मी की आपण कोणती लिच्छड लुक्की मॅच जिंकतो आणि काही बाकी जिंकतच नाही. आता काही कुठं हे पाय, आता कुठं तर जशन कमावं लोक आज. एखादी तुच्चीची सिरीज जिंकून घे ना, मग ODI आता समजा आहे पण आता एक मॅच झाली साऊथ आफ्रिकाची कोणातरी सोबत, पाकिस्तानसोबत, तर जिंकले ते. आता T20 वर्ल्ड कप 2026 जिंकून गेले ते काल. काल जिंकून गेले ते वर्ल्ड कप. T20 जिंकले. आता त्यांचं काम आहे काय आता समोर, पण T20 वर्ल्ड कप तर ते काल जिंकून गेले त्यांच्या हिशोबानं, की बा सगळे फॉर्ममध्ये आले, सगळे गरम आहे, मॅच अशी आहे तशी आहे, हे आहे ते आहे. फट्ट्या विकेट आहे, फट्टी विकेट म्हणजे प्लेन मार्बल हायवे, माहिती आहे तुम्हाला, हायवे रोड कसं असते बस तशा विकेट आहे ते. काही नाही, सगळे मोठे मोठे इव्हेंट हारणं, टुर्नामेंट हारणं, ICCचे. कोणती एखादी लिच्छड लुख्खी मॅच जिंकून घेणं, एखादी तुच्छी सिरीज जिंकून घेणं, आणि मग काय, आणि मग नाचणं खुश होणं, हेच गोष्ट आहे. आता कुठं कुठं अजून काय करू शकते कोणी, त्यांचंही काय चूक नाही. शिक्षणाचा प्रभाव, खाप्याचा प्रभाव असतेच. कसं आहे भाई माहीत आहे काय, अनएज्युकेटेड लोकांना बेवकूफ बनवणं सोपं आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. बरं झालं ते एशिया कपच्या मॅचेस लाईव्ह होते, नाही सिरियस. एशिया कपच्या मॅचेस जर लाईव्ह नसत्या मग तर इंडिया एशिया कप तर वन सायडेडली हारला आहे. वन सायडेडली जर लाईव्ह नसत्यात तर
वन साइडेडली 10 बॉलमध्ये 10 विकेटा. ओपनिंग एवढी खतरनाक की त्याची लिमिट नाही पाकिस्तानची. एवढे खेळ लोक आपले इथे असं हुरायला भाऊ जरासं पाहाव येणले जरासं आज इले गरम केलं गौतम गंभीरले कोच आपले मला गरम केलं अशी भाई. इंडियाचे लोक हे नाही पाहत उतरवताना कोणाची कोणासमोर. जर तुम्ही चुकीचं केलं तर मग चुकीचं आहे. कोणी बोलताना विचार नाही करत मग काय काय नाही तर मग अशी गोष्ट आहे ती. किती उतरवली अशी गंभीरची कोण उतरवली अशी काय काय उतरवली. मी एवढं बोललो नाही भाई. मनातल्या आग होती बोलल्यासारखी. एवढं गंद एवढं खराब बोललो असतो मी. अरे यार कशा गोष्टी करू राहिला. इथे एक्सपेरिमेंट करायचं जागा ऑस्ट्रेलियामध्ये आलो आपण. ते टक्करची टीम आहे तिथं खेळायला देऊ राहिला तू. बनला तू तेवढं खेळायला देऊ राहिला. अरे का म्हणा यार तुम्ही एवढं म्हणून राहिले की बा मेरिट लिस्टवर जागा डिपेंड होणार आता सगळ्यांच्या टीममध्ये. हर्षित राणाचे रणजीचे रेकॉर्ड कोण दाखवा. हाय रेकॉर्ड रणजी खेळलाय कधी भाऊ पाहून घ्या तुम्ही. हर्षित राणाचा रणजीमध्ये आता डेब्यू झाला जरासा काही महिन्या पहिले. एवढं तर बोगस काम आहे. आता काय म्हणणं आहे त्याचं. काळावर त्याचे रेकॉर्ड डोमेस्टिक क्रिकेटचे कुठं दिसतात तर घंट्याचे रेकॉर्ड कायचे रेकॉर्ड आहे. हर्षदीप सारखा बॉलर त्याच्या तो माणूस कोणाले 5 वर 10 वर 0 वर आउट करू शकते तेवढा दम ठेवते तो माणूस. हाय ते दम. तो 20 रन नाही बनवू शकत पण तो 20 रनावर आउट करू शकते कोणाला. जो 80 मारला त्याला 20 वर आउट करू शकते तो. एवढा दम आहे त्याच्यात. पण तरीही त्या माणसाला बाहेर ठेवणं किती 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 लिच्छळ बनावं आता. हर्षदीप सिंग इंग्लंडमध्ये बाहेर ठेवायच्या कामाचा नव्हता. हर्षदीप सिंग हा कशाही हालतीमध्ये प्लेइंग 11 मध्ये पाहिजे होता म्हणजे पाहिजे होता. एनी हाऊ नाही. टेस्ट मध्ये तर आपले भाई वेगळे घोडे लागेल आहे हे समजून राहिलं कोणाला. टेस्टचा बकेडा आपला लय मोठा आहे. तो काही कमी झाला नाही अजून. म्हणजे कसं आहे मला खरं बोललं तर हे होते. आता मॅच चालू झाली आता पाहू का होते तर काय नाही. तो अजून एक व्हिडिओ येतो मी थोड्या वेळात बनवतोच काही ना काही करून. एक सेकंड. अभी जस्ट नाउ अभी ट्रेविस हेड की विकेट गिरी अभी जस्ट नाउ. कितने बॉल पे 4 बॉल पे 6 रन 1 चौका मारा साले ने मारा सॉरी 4 बॉल पे 6 रन 1 चौका. किसने विकेट गिराई. हर्षदीप सिंह ने. क्यों. हर्षदीप सिंह है भाई इतना कैपेबल. लाओ और लाओ घुसाओ हर्षित राणा को और लाओ इसकी. जान दो छोड़ दो यार. मिलता हूँ मैं तुम्हें को अगले व्हिडिओ में. मी भेटतो तुम्हाला नंतर थोड्या वेळानंतर. ते जरा जास्त डोकं गरम होते माणसाचं कारण की ते चुकीच्या गोष्टी आहे पाहिलं नाही जात. भेटतो मला थोड्या वेळानं. बाय बाय.